पॅकेटमध्ये खूप सारी हवा असते आणि त्यामध्ये एवढासा नायलॉन साबुदाणा चिवडा असतो। त्यापेक्षा आपण घरच्या घरी कमी पैशामध्ये खूप सारा चिवडा बनवू शकतो। यासाठी मी ते नायलॉन साबुदाणे घेतलेले आहेत, त्यासोबत मीठ आणि मिरची आणि शेंगदाणे घेतलेत। तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे हे छान तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये 1 ते 2 चमचे नायलॉन साबुदाणे टाकायचे आणि अलटपलट करत छान फ्राय करून घ्यायचे। आणि आपल्याला हे काळजीपूर्वक करायचं आहे, कारण जेव्हा हे फुलले जातात तेव्हा ते अंगावरती सुद्धा उडू शकतात आणि आपल्याला चटका लागू शकतो। त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, मात्र कच्चे काढायचे नाही। जेव्हा छान फुलतील तेव्हाच काढून घ्यायचे आहेत, नाहीतर मग खाताना कचकच लागू शकतात। या पद्धतीने तेलातून काढून घ्यायचे, एखाद्या टिश्यू पेपरवरती टाकून ठेवायचे। त्यानंतर त्यामध्ये तळलेल्या मिरच्या, आधीच तळून घेतलेले शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, हवे असल्यास थोडीशी पिठी साखर टाकायची आणि छान मिक्स करायचं। एकदम छान असा कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा तयार होतो। अगदी कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये हा तयार होतो। तुम्ही सुद्धा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।